म्हणा. चला आपण निवडुंग जर तुटला ना तर त्याच्यातनं पाणी येतं, पाण्यासारखं दिसणारा पदार्थ म्हणजे पाणीच जवळजवळ. पण ह्या जर तुटला तर ह्याच्यातनं दुधासारखं दिसणारा पदार्थ येतात, कळला, पांढऱ्या रंगाचं, आणि तो विषारी असतं. कळलं सगळ्यांका? त्याका कधी कोणी हात नाही लावायचा. निमसदारी म्हणून समजलं ना काय ता थोडी पानगळती होणारच सगळेच, त्यामुळे निमसदारी जंगल म्हणतात. आणि आपल्याकडे काय काय 220 प्रकारचे पक्षी, 26 प्रकारचे प्राणी म्हणजे वाघ, बिबटो वगैरे सगळा मिळून 19 प्रकारचे बेडूक, हजारो प्रकारचे वनस्पती, 200 प्रकारची बुरशी, 250 प्रकारची फुलपाखरा, असं सगळं साप 49 प्रकारचे, असं सगळं मिळून आपल्या आंबोलीमध्ये खूप सुंदर. आणि या जगात काही ठिकाणं अशी असत जिकडे इतक्या सगळा मिळतं एकत्र, त्यातलं एक आंबोली असं. आपण किती अभिमानाची गोष्ट आहे की जगात काहीच ठिकाणं अशी असत ज्यातला आंबोली असतात जिकडे या इतक्या सगळ्या सुंदर सुंदर दिसता मिळता. आणि ह्या आपण वाचव व्हाया की नको? वाचवची जबाबदारी कोणाची असा? येणारी पिढी म्हणजे तुम्ही. आम्ही वाचवला, आता तुम्ही वाचव गया. तुमका चांगला ऑक्सिजन हो, तुमका चांगले पक्षी बघूचे, तुमका चांगले फुलपाखरं बघूचे, तर तुमका हे सगळं वाचवचं असा. झाडं तोडूची नाही, शिकार करायची नाही, पक्ष्यांका मारायचं नाही, सापांका मारायचं नाही. जसे जसे मोठे होऊ शकतो तुम्ही तसे तसे तुमका आम्ही सगळा ओळखाक शिकवतलो, साप पकडून शिकवतलो. चलत यस हळसून दाखवलं अशी नजर होई जंगलात फिरताना. काही सरडो असा, काही साप असा, काही पक्षी बसला, लक्ष येईल. आणि आता तुम्ही जो सरडो बघलाय तो सरडो जातो, पण त्या काय म्हणतात जंगलातला सरडो. तो तुमका घराकडे दिसातो नाही, घराच्या आजूबाजू दिसातो नाही, तो फक्त जंगलाच्या झाडाचाच असता. आणि जेव्हा त्याचं मिलनाचा काळ आहे, प्रजननाचा काळ यायचा नाही, तर डोक्या लाल जातात. डोक्या लाल होता बघलात ना, आणि बाकी रंग काळा होतो. तर ते एरवी बघतो तर असं करडो रंग असतात, पण प्रजनन त्याचा असतं, मिलनाचा काळ असतात. मादिक आकर्षक करू तो लाल आणि काळा जातात. डोक्याला लाल बुंद होता, दिसा एकदम टकाटक दिसता, म्हणजे हिरो होतो. समजला? हे जंगलातलं सरडो. आणि आपल्या घराच्या आजूबाजू असतं ते गार्डन मधले सरडे, बागेतले सरडे मोठे असतात, ते झाडावर वगैरे बसलेले असतात. लक्ष येईल. अमृताचं झाड. काय नाव झाडाचं? हा, तुम्ही हात लावू नका बरं. नेहमी लक्षात ठेवा. मी मगाशी काय म्हटलं, झाडावरती कधी कधी कीटाणू असतं, कीटक असतं, ज्याचे आपल्याला त्रास होऊ शकतो. हा, तर ह्याचं नाव आहे अमृता. आपल्याकडे एका नरक्या पण म्हणतो किंवा घाणेरो पण म्हणतो. तर कसा म्हणतात, आता एका फुलं नाही, पण पाऊस संपता ना, गणपती येताना, गणपतीच्या वेळी एका फुलं येतात, पूर्ण झाड असं मस्त पांढऱ्या फुलांनी भरतं, आणि त्यांनी खूप घाण वास येतात फुलांचा. कळला? घाणेरडो वास येतात म्हणून त्याला घाणेरा म्हणतात. घाण वास येतात म्हणून घाणेरो किंवा नरको म्हणतात. आणि दुसरी गोष्ट काय, तर आपण ते पतंग बघितले बघा, फुलपाखरू पतंग. तर ह्या झाडात अशी एक केमिकल आहे, म्हणजे असं एक द्रव्य आहे ज्याचं कॅन्सरच्या औषधात उपयोग केला जातो. आणि आम्ही जेव्हा तुमच्याकडे होतो ना लहान, तेव्हा त्याचं जपानमध्ये अभ्यास झालो. काय झालो? जपान देशात अभ्यास झालो. आणि मग तेव्हा त्यांना कळलं की ह्या झाडापासून औषध करू शकतो. तर मग त्यांनी शोधलं नाही झाडा काय असं, तर आंबोली सारख्या भागात असं. मग त्यांनी काय केलं नाही, लोकांना सांगलं नाही आमका या झाड तोडून द्या म्हणून. आणि मग लोकांनी तोडूक सुरुवात केली नाही झाडा, कारण त्याच्या खोडामध्ये जास्त औषध सापडतात. पानांमध्ये असतात पण जास्त ही खोड आहेत ना झाडाचा, त्याच्यात औषध सापडतं. त्यामुळे लोक झाड मुळापासून तोडूक लागले. तोडल्यानी पोतात भरल्यानी आणि ट्रकात भरून बोटीत घालून जपानात पाठवू लागले. आणि असं करून ती झाडांची संख्या कमी झाली, एकदमच संपा गेली. आणि मग फॉरेस्टवाल्यांना कळला, सरकारला कळला. मग त्यांच्यानी या झाडा तोडण्यावर बंदी आणली. आणि तेव्हापासून मग ह्या झाड संवर्धनाखाली येईल. आणि आता मग त्या झाड खूप कमी उरली सर, कळला. आणि असं तर खूप महत्वाचं झाड आहे ज्याचा औषधासाठी उपयोग होता. तिसरी गोष्ट म्हणजे एक सेलर नावाचा फुलपाखरू असतं, काळा पांढरा, फोटो दाखवायचं, ते या झाडांवरती अंडी घालतो. ह्या झाडांचा अंडी घालूचं झाड असतं. आणि ह्यो मलबार बी डायपर म्हणजे कोण? चापडो चावलो ते का, हे वाक्य आम्ही ऐकतो नेहमी ना, चापडो चावलो. तर तो चापडो, मलबारी चापडो, तो थोडस विषारी असतात. म्हणजे चावल्यानंतर हात वगैरे सुजतात, माणूस मरणं नाही पण सुजता हात.
तर आपल्या आंबोली चौकुळमध्ये सगळ्यात जास्त साप जर खायचे गावात असले तर हे तर का हे झाडावर असतात आणि आपण जेव्हा झाडाची लाकडा काढून जातो किंवा घरात ठेवलेली लाकडातनं तो चुकान येतात जंगलातनं आणि झाडात घरातली लाकडं जेव्हा आपण काढून जातो ना तेव्हा तो चावता हात घातल्यावर चावता. बाकी काय आपला एक दादा आलेला इकडे सुजन दादा आपल्याला जॉईन करेल आणि सुजन दादा पण आपल्याला माहिती दे. सुजन दादा पण आपल्या शाळेतलाच आहे तर तो सुद्धा सगळे पक्षी ओळखतो, बेडूक ओळखतो, साप ओळखतो, वनस्पती ओळखतो, तो सगळ्यांना ओळखतो. आता तो आपल्या वॉकसाठी आलेला. त्याला काल आपण म्हटलं नाही राकेश, नाही तर आपण त्याला आज आपण आपल्याबरोबर असला तू आपल्याला जॉईन होऊ शकतोस. हा हा चालेल. सो बघा असं तुम्हाला सुद्धा याच्यासारखं शिकायचं आहे, छान छान गोष्टी. ओके. राज्य फुलपाखरू म्हणतात. तुम्ही बघितलंय का तिथे उडताना? नाही. मग आपण एकदा काय करूया म्हणजे शाळेत एकदा एक स्लाइड शो करू, टीव्हीवर दाखवूया फुलपाखरांचे फोटो, म्हणजे मग तुमच्या लक्षात राहणार मग राज्य फुलपाखरू कुठले आहे तुम्हाला कळेल. हा करूया. कधी करूया? सुट्टीत करूया. काय शाळा चालू असताना करूया. मग तेवढाच टाइम पाहिजे. 2 तारीखला सुट्टी आहे. हा 1 तारीखला वगैरे करू शकतो. करू. ठीक आहे ना तुम्ही. मग ती जांभळाचे बिये असतात ते तसंच ते बाहेर येतात. कळलं? हे खूप महत्वाचे असतात जंगलात हे रुजासाठी. तर प्राणी खूप चांगली जांभळा खातात ना आणि मग हे बिये 100% रुजा शकतात. आता जांभळा कोण खाता आवडीन खायचो प्राणी? कोण खातं? हात वर कधी करत नाही. सांग कोण खातं? अस्वल खाता काय? अस्वल खाता ना. फक्त आता काय आहे अस्वलासाठी ही छोटी आहे. कळलं? ही बहुतेक अस्वलाची नसतली. अजून एक उदमांजर नावाचं प्राणी असतं झाडावर सापडतात. त्याला सिवेट कॅट असं म्हणतात इंग्लिशात, तर ते उदमांजर म्हणतो, झाडावर राहतात. तर बहुतेक मला वाटतं त्या प्राण्यानं खाल्लेली ह्या जांभळा त्यांनी खाल्लं तर म्हणजे ठीक आहे. पण आपण असं बघून ओळखा अंड्यातनं पिल्लू त्याच्या बाहेर पडल्यानंतर अळी बाहेर पडल्यानंतर ते का पटकन त्या झाडाची पानं खाऊ गगोई म्हणून त्याच झाडावरती ते घालतात. आणि नेक्टर प्लांट म्हणजे काय, ज्याच्यातनं फुलपाखरू क्षार शोधता, मध खाता, त्याचं खाद्य खाता, ते का नेक्टर प्लांट म्हणजे खाऊची झाडा आणि अंडी घालायची झाडा ती इकडे ह्या गार्डन मध्ये लावलेली आहेत. त्याच्यामुळे फुलपाखरं तुमका भिरभिरताना दिसतात. आता ह्या जसं ह्या खुळखुळ्याच्या झाडा या काय असा ह्या नेक्टर प्लांट. नेक्टर प्लांट म्हणजे खाऊचा झाड. मग त्याच्या ह्या झाडातनं एक प्रकारचा जो त्यांना क्षार मिळतात तो खाऊच्यासाठी येतात. ओके. तर लक्षात ठेवायचं. आता ही बघा ही येते फुलात याच्यावरती ते भिरभरून त्याच्यातलं मध घेतलेलं त्याच्यातलं हो बरोबर ओळखलं तू. हो साईडला. हो बरोबर ओळखलं. हे का दिलंय मी सोन्याचं शिक्का. हे काय कॅडबरी दिलं. त्याला दिलं शिकतो. दाखवा सोना दाखवा. सोना दाखवा. सोना 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 आणि चॉकलेट दोन्ही घालतो. हा कोणाचं घर असं तुमका माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे मुंग्यांचं घर. आणि आयत्या बिळात नागोबा तुमका म्हण माहिती आहे? तर हे जेव्हा मुंगे सोडतात तेव्हा तिकडे आतमध्ये होल होतं आणि त्या होलमध्ये जाऊन साप वगैरे राहतात. म्हणून आयत्या बिळात नागोबा ही म्हण आहे. ही वाळवी आहे. ओके. ही ओल्या झाडात खाणं नाही, ही सुकलेल्या झाडाकच खातात. आणि पाल्यापाचोळ्याची पडलेल्या झाडाची माती करतो. त्यामुळे आपल्याकडे माती सुद्धा मिळतात त्या वाळवीमुळे. वाळवी ही आपली एक प्रकारची मित्र आहे. घरात दिली तर त्रासदायक आहे पण जंगलात ती आपली. मी आहे करण. माझ्या बियांपासून डिझेलचा संशोधन चालू आहे. मी आहे अंजनी. माझी फळं पक्षी खातात. मला लाकूड जाळण्यासाठी जाळण्यासाठी वापरतात. या. मी आहे
कुरकुरा माझा रस फुलपाखरू पितात. मी आहे सीतेचा कोस मला त्वचा रोगावरती वापरतात. मी आहे औषधी जांबू माझी फळ पक्षी प्राणी खातात. मी आहे अमृता मला कॅन्सरच्या औषधात वापरतात. मी आहे औषधी कडीपत्ता मला जेवणात वापरतात. माझे नाव आहे औदुंब मला प्राणी पक्षी खातात आणि मला देवही मानतो. मी आहे रॅम्बो मला रांगोळीचा अभिमान मला बघायला पावसाळ्यात या. हिरवो पिवळो लाल पिवळो हिरवो हिरवो वर नाही त्याचा धक्का देऊ नका.